सादिक आणि जिलान वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकण्यासाठी तयार शुभम आमरे. जिलान पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आणि हा चेंडू षटकार. खरोखरच छान अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते झिलान याच्या स्वरूपात. शुभम आमरेच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला हा षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 22. पाहूया पुढची गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय तो. राम जानकी गावखडी संघाकडून छान असे फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो सादिक नावा झिलान पंचकृषीमध्ये नावाजलेला असा खेळाडू. षटकार चौकारांची बरसात करणारा असा खेळाडू ज्याची ओळख झाली आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये असा झिलान सामना करेल तो सुनील मुडे याला. पाहूया झिलान कुठल्या पद्धतीने षटकार खेचतोय. आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागते. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू. एक धाव मिळते झिलान याला. छान अशी फलंदाजी झिलान याची. सुनील मुडे पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार झिलान याला. हा चेंडू कोणती धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर झाली आहे. खरोखरच छान अशी गोलंदाजी सुनील मुडे याची. झिलान याला पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार झिलान. हा चेंडू छान पद्धतीने टाकलेला चेंडू. एक धाव डिक्लेअर बॉक्स मध्ये गेली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 25. नावाजलेला असा पंचकृषीमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जे झिलान मी जे नाव ऐकलं होतं तशा पद्धतीने जो खेळतोय तो झिलान सामना करेल तो सुनील मुडे याचा. आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू. एक धावावर धावसंख्या वाढते ती. धावसंख्या होते ती 26. छान अशी फलंदाजी या आपल्याला पाहायला मिळते झिलान याची. पुन्हा एकदा झिलान आणि कीपर कडून मिसफील्ड होते. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय एक धावेसाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 27. शाहरुखच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. झिलान आणि सादिक याच्या फलंदाजीतून शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. महेश दळवी राम जानकी गावखडी संघाचा आधारस्तंभ म्हणावा लागेल असा महेश दळवी आपल्याला पाहायला मिळेल आता शेवटचं षटक टाकताना. राईट मोर सादिक याची अशी षटकारांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. महेश दळवी पुन्हा सामना करतील सादिक याला. आणि पाहूया हा अवांतर धावसंख्येत भर घालणारा चेंडू. वाईड चेंडू. धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या होते ती 34. सादिक नामावलेला असा खेळाडू. आणि वाईट चेंडू होता. वाईट चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये बळी जातोय तो झिलान याचा. रनआउटच्या स्वरूपात बाद होतो झिलान. झिलानची खेळी संपुष्टात येते. झिलानची जागा घेण्यासाठी जातात ते. पाहूया कोण जातात. अरफात नामवंत असा खेळाडू अरफात ज्याने आज रत्नागिरी तालुक्यामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावलंय. आपलं व्यक्तिमत्व
उंच केलंय असा अरफात हा खेळाडू या ठिकाणी जातोय. पाहूया महेश दळवी कुठल्या प्रकारे त्याचा सामना करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत असा गोलंदाज महेश दळवी याला सामना करेल तो अरफात. अरफात हा नामवंत असा खेळाडू जो शाहरुख याने विश्वास ठेवून त्याला खेळायला पाठवलंय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार अरफात. आणि अरफात याची खेळी संपुष्टात. अरफात याची जागा घेतली गेले ते अरबाज. शाहरुख खूपच खुश आहेत. 4 बॉलला 6 मारायला सांगतायत. आणि पाहूया अशा तऱ्हेने पुन्हा एकदा अरबाज याची खेळी संपुष्टात. या देशातील प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, देशामध्ये आपलं नाव गाजवणारा असा शाहरुख नॉन स्ट्राईकला, सादिक स्ट्राईकला सामना करेल तो महेश दळवी यांचा. सादिक पाहूया कशा प्रकारे खेळी खेळतोय आणि एक धाव डिक्लेरेशन बॉक्समध्ये. सादिक याला अपेक्षा आहेत षटकार चौकारांची, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. आणि सादिक याला आपला खेळ दाखवायला लागणार आहे या ठिकाणी. खरोखरच नामवंत असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो सादिक याच्या स्वरूपात. बघूया सादिक उंच रीतीने मारलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि षटकार. बोलल्याप्रमाणे सादिक याने खरोखरच सादिक, थँक्यू डीजे. सादिक याची खरोखरच अफलातून अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि महेश दळवी सामना करतील तो सादिक याचा. पाहूया छान पद्धतीचा चेंडू आणि सादिक रन आउट. अशा तऱ्हेने 2 मिनिटं दीजिए. धावसंख्या झाली आहे ती 42. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे ती राम जानकी संघाला. राम जानकी संघामध्ये देखील नावाजलेले असे खेळाडू नागेश दळवी, गणेश फडके, अक्षय राठोड, महेश दळवी, छान असे फलंदाज या ठिकाणी आपल्याला त्यांची फलंदाजी पाहायला मिळेल. तर सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्या या टुर्नामेंटसाठी लाईव्ह प्रक्षेपण म्हणून सफवान बारगीर या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मंडळातर्फे आभार मानतो. सफवान बारगीर यांच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा अख्ख्या देशामध्ये लाईव्ह पाहायला मिळते यूट्यूबच्या स्वरूपात. तर सर्वांनी टेनिस क्रिकेट live.com सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.
हे जिल्हा राज्यामध्ये असे नावाजलेले असे खेळाडू महेश दळवी दोन्ही बॅट्समन या ठिकाणी गेले आहेत आणि कोकणनगर संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मॅचला सुरुवात करायची आहे. महेश दळवी आणि अक्षय राठोड राम जानकी संघाकडून या ठिकाणी आपल्याला सहकार्य लाभलंय ते गौरव पंडित साहेब यांचं आणि टेनिस क्रिकेटचा आणि लेदर क्रिकेटचा बादशाह जो आज रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे आहे दिवाकरजी मयेकर साहेब, तुम्ही या टुर्नामेंटला हजेरी लावलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक कमिटीतर्फे आभार मानतो. असंच सहकार्य तुमचं या कमिटीला राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक झिलान, एक नावाजलेलं असं व्यक्तिमत्व ज्यांनी बॅटिंग मध्ये देखील आपला गवगवा सादर केला होता असा झिलान वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय तो झिलान. सामना करेल तो अक्षय राठोड याला. पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं असा खेळाडू झिलान पहिलं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिले षटक झिलान. 15 ते 20 पावलाचा रनअप घेऊन येतात ते झिलान. सामना करेल तो अक्षय राठोड. हा चेंडू अक्षय राठोड यांनी ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेला आहे. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय ते झिलान याला. नॉन स्ट्राईकला आहे तो महेश दळवी, स्ट्राईकला आहे तो अक्षय राठोड. सामना करेल तो झिलान याचा. खूप छान पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पळून काढली आहे अक्षय राठोड आणि महेश दळवी यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकणारी तयार झिलान. सुंदर टप्प्यावर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते झिलान याची. पाहूया महेश दळवी याला कशा प्रकारे चेंडूची बरसात करू शकतो. पुढचा चेंडू टाकणारी तयार झिलान. खूप छान पद्धतीचा चेंडू. कोणती धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर झाली आहे. धावसंख्या होती ती 2. बिनगडी बाद 2. पुढचा चेंडू टाकण्याची तयार झिलान. राईट अप ओव्हर द विकेट मारा. 12 ते 15 पावलांचा रनअप झिलान. हा चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पळून काढतायत. एका धावेवरच समाधान मानावं लागते ते राम जानकी संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 3. सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते ती झिलान याच्या स्वरूपात. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलंय. पाहूया पुढचा चेंडू टाकणारी तयार झिलान. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारायला पुन्हा एकदा एक धाव डिक्लेरेशन बॉक्स मध्ये.
अक्षय राठोड यांचा ऑफसाईडला मारलेला फटका डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पळून काढतात अक्षय राठोड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रामजानकी गावखडी संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 5. लवकरात लवकर मॅच सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक दुबई एक्सप्रेस. शाहरुख वागळे. दुबईमध्ये नावाजलेला असा खेळाडू, दुबईमध्ये स्वतःची व्यक्तिमत्वाची छाप पाडणारा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. शाहरुख वागळे, मॅन फ्रॉम दुबई, दुबई रिटर्न. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक. राईट मोद विकेट मारा शाहरुख याचा. पाहूया किती धावा पळून करतायत. पहिल्याच चेंडूवर चेंडू खूप छान पद्धतीचा चेंडू अक्षय राठोड यांना कोणत्याही प्रकारचा समजलेला नाहीये. चेंडू जातो तो किपरच्या ग्लोव्ज मध्ये. कोणती धाव नाहीये. धावसंख्या स्थिर राहिली आहे. शाहरुख यांचा खरोखरच छान असा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षय राठोड पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. उलटा स्पर्धेचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 6. छान अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते शाहरुख याची. दुबईचा अनुभव या भाटाच्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो शाहरुख यांच्याकडून सामना करेल तो त्यांचा जिवलग मित्र अक्षय राठोड. अक्षय राठोड यांनी मारलेला आणि हा षटकार. अक्षय याचा हा षटकार धावसंख्या वाढवतोय. शाहरुख याचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अक्षय राठोड याला. हा चेंडू खूप छान पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर झाली आहे. धावसंख्या झाली ती 12. बिनगडी बाद 12. आता थोडीशी फलंदाजांना घाई करावी लागेल. पुन्हा एकदा शाहरुख आणि हा फसवा चेंडू. खरोखरच अनुभवाचा वापर करून टाकलेला चेंडू अक्षय राठोड याला कॅच मध्ये बाद करतोय. अक्षय राठोड याची खेळी समाप्त होते.
अक्षय राठोड यांची जागा घेण्यासाठी गेले ते शुभम आमरे. राम जानकी गावखडी संघाचा कट्टर असा फलंदाज, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा असा फलंदाज. नॉन स्ट्राईकला तो महेश दळवी. महेश दळवी यांच्या बॅटमधून अजूनपर्यंत कोणताही षटकार आलेला नाहीये. शाहरुख याचा अनुभवी असा अनुभव या ठिकाणी आपल्याला पणाला लावून जी काय गोलंदाजी करतोय. छान अशी गोलंदाजी शाहरुख याची. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार शाहरुख. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू शुभम आमरे आणि पाहूया एक धाव पळून काढतायत. दुसरी ही धाव पळून काढली आहे. एक एक डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू गेलाय तो एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर राम जानकी गावखडी संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 13. 12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू 30 धावांची गरज राम जानकी गावखडी संघाला जिंकण्यासाठी. कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सामना त्वरित सुरुवात करायची आहे. अरफात सागवेकर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरा षटक. अरफात याचं. कैलास भाटकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माझे सर्वात लाडके मित्र कैलास शेठ भाटकर यांचं आगमन झालंय. तर मंडळ आम्ही त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत. असंच सहकार्य तुमचं मंडळाला राहू देत. कैलास शेठ भाटकर यांचा आशीर्वाद हाच आम्हाला मोलाचा आहे. त्यांचं सहकार्य असंच राहू देत. मंडळी कमिटीतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. अरफात वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं हाणामारीचं असं षटक. 12 चेंडू 30 धावा. पाहूया राम जानकी गावखडी कशा प्रकारे सामना करते ते. 12 चेंडू 30 धावांचा. महेश दळवी सामना करेल तो अरफात याचा. हा चेंडू पाहूया किती धावा मिळतात. वाईड चेंडू आणि एक डिक्लेरेशन बॉक्स अशा 2 धावा राम जानकी संघाला देणगीच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. त्या धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15. महेश दळवी यांची झुंज या ठिकाणी पाहायला मिळते ती अरफातच्या विरोधात. पाहूया महेश दळवी कशा प्रकारे सामना करेल तो फलंदाजीच्या स्वरूपात. अरफात गोलंदाजी करताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अरफात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. महेश दळवी सामना करेल तो अरफात याचा. हा चेंडू मारायला पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पळून करतायत. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16.
हार्ड हिटर शुभम आमरे. पाहूया आता अरफात याचा सामना कसा करेल तो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार अरफात. सामना करेल तो शुभम आमरे. हा चेंडू मारेला. किती धावा मिळतात पाहूया. आणि हा शुभम आमरेच्या या बॅट मधून निघालेला डाबरला नंतर म्हणजे षटकार. धन्यवाद डीजे. अरफात भाई पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. शुभम आमरे याने मारलेल्या षटकारावर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. पाहूया शुभम आमरे कुठल्या पद्धतीचा खेळ घेतोय. हा चेंडू छान पद्धतीचा चेंडू तटवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया एक धाव पळून काढतायत. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 23. 20 धावांची गरज राम जानकी गावखडी संघाला. ती 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा महेश दळवी. सामना करेल तो अरफात याचा. महेश दळवी आणि लेग साईडच्या तटवल्या चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव पळून काढतात. छान असं क्षेत्ररक्षण याला पाहायला मिळतंय. 2 धावा पळून काढल्या आहेत. खरोखरच छान बॅकअप मिळाला होता या ठिकाणी. आणि चौकार वाचवलाय तो कोकणनगर या संघाने. 2 धावा मिळतात राम जानकी संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. काहीसं गायडन्स करताना शाहरुख आपल्या दुबईचा अनुभव या ठिकाणी अरफात याला शेअर करताना दिसतोय. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती महेश दळवी आणि शुभम आमरे. खरोखरच छान अशा पद्धतीचा चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. कोणतीही धाव नाहीये. अरफात याची खरोखरच छान अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अनुभवाचा कसर या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय तो अरफात याचा. तसाच नावाजलेला असा खेळाडू देखील महेश दळवी आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया महेश दळवी याच्या बॅट मधून आता कोणत्या प्रकारचा फटका येतोय तो. राम जानकी संघाला 6 चेंडू 18 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 25. बॉलर नेम अयाज अयाज खोपेकर. अयाज खोपेकर. 6 चेंडू 18 धावा. राम जानकी संघाला जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती 6 बॉल 18. फलंदाजांचा खरोखरच अनुभवपणाला लागणारे असा हा सामना. अय्याज खोपेकर अनुभवाचा मारा घेऊन येतोय तो. अय्याज खोपेकर. सामना करेल तो शुभम आमरे. शुभम आमरे आणि लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया शुभम आमरे झेलबाद. धन्यवाद डीजे. शुभम आमरे काहीशे नाराज होऊन परत आहेत. त्यांची जागा घेण्यात गेलेत ते फडके सौरभ फडके.
पाहूया अय्याज विरुद्ध सौरभ कशा प्रकारे सामना करतील ते. लेग साईडच्या दिशेने तडवला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पळून काढली आहे, दुसरी धाव पळून काढतायत आणि हा चौकार. सौरभ फडके याच्या बॅट मधून निघालेला चौकार. थँक्यू डीजे. राम जानकी गावकडे संघाची धावसंख्या झाली ती 29. सौरभ फडके यांच्या बॅट मधून निघालेला चौकार अय्याजाच्या गोलंदाजीवर. पाहूया सौरभ फडके कशा पद्धतीने फलंदाजी करतात ती अय्याजाच्या गोलंदाजीवर. आणि हा चेंडू फसवा चेंडू. रनआउटच्या स्वरूपात बाद होतात ते सौरभ फडके. बॅट्समन नेम निनाद. महेश दळवी. सामना करेल तो अय्याज भाई यांचा. खूप छान पद्धतीचा चेंडू कीपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये बॅटशी. चेंडू जातोय तो कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते ती 29. पाहूया महेश दळवी आता कोणत्या प्रकारचा खेळ खेळू शकतात अय्याजाच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा पाहूया वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर घालणारा चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 30. 2 चेंडू 13 धावा. महेश दळवी षटकारांचा बादशाह ओळखला जातो. पाहूया कशा पद्धतीने षटकार खेचतोय तो. हा चेंडू मारलाय. पाहूया किती धावा मिळतात आणि महेश दळवी याची खेळी संपुष्टात. महेश दळवी बाद होऊन परततोय. डीजे. सुनील पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार अय्याजाचा. आणि हा देखील बाद. अशा तऱ्हेने कोकण नगर या संघाने विजय संपादन केलाय. राम जानकी संघाला हार पत्करावी लागते. हारलेल्या संघाचं पुन्हा एकदा